तुम्ही 60 वर्षानंतर थकवा, हातापायात कमजोरी, चालताना दम लागणे हे अनुभवत आहात का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे असे 10 प्रोटीनयुक्त पदार्थ जे तुमच्या शरीराला पुन्हा ताकद देतील, अगदी लोखंडासारखे. नमस्कार मित्रांनो, विद्यास हेल्थ अँड टिप्स या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत 60 नंतर शरीरात येणारी कमजोरी कशी दूर करायची. वय वाढल्यानंतर शरीरात एक मोठा बदल होतो. मसल्स कमी होतात आणि त्यामुळे शरीर कमजोर होतं. पण चांगली बातमी म्हणजे योग्य आहाराने हे आपण कंट्रोल करू शकतो. कोणत्या आहाराचा समावेश करावा? एक, मूग डाळ. सर्वात पहिला आणि सोपा पदार्थ मूग डाळ. पचायला हलकी, प्रोटीन भरपूर, वृद्धांसाठी बेस्ट. तुम्ही रोज मूग डाळ खाल्ली तर शरीराला हलकी पण मजबूत ताकद मिळते. पुढचा महत्त्वाचा पदार्थ म्हणजेच 2, सोया चंक्स. हे तर प्रोटीनचा बॉम्ब आहे. शाकाहारी लोकांसाठी सर्वोत्तम. मसल्स वाढवायला मदत, पण लक्षात ठेवा जास्त प्रमाणात नाही. आठवड्यात 3 ते 4 वेळा पुरे. 3, दूध आणि दही. दूध आणि दही हे नैसर्गिक प्रोटीनचे स्रोत आहेत. कॅल्शियम प्लस प्रोटीन, हाडं आणि स्नायू दोन्ही मजबूत. रोज रात्री दूध आणि दुपारी दही, परफेक्ट कॉम्बिनेशन. 4, अंडी. जर तुम्ही अंडी खात असाल तर हा सर्वात बेस्ट प्रोटीन स्रोत आहे. एका अंड्यात 6 ग्रॅम प्रोटीन असते. शरीराला पटकन ताकद. रोज 1 ते 2 अंडी पुरेसे. 5, शेंगदाणे. स्वस्त आणि मस्त. प्रोटीन प्लस हेल्दी फॅट. ऊर्जा वाढवतात. थोडे भाजून खाल्ले तर अजून फायदेशीर. 6, बदाम आणि अक्रोड. मेंदू आणि शरीर दोन्हीसाठी ताकद प्लस स्मरणशक्ती वाढवतात. 5-6 बदाम रोज पुरेसे. 7, कडधान्य. हे प्रोटीनचा खजिना आहे. शरीर मजबूत करतात, हळूहळू ऊर्जा देतात. आठवड्यात 3 ते 4 वेळा खा. 8, भोपळ्यांच्या बिया. लहान दिसतात पण खूप ताकदवान. झिंक प्लस प्रोटीन, रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. 9, चिकन. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर चिकन खूप उपयोगी. चिकन मसल्स मजबूत करतो. 10, पालक आणि हिरव्या भाज्या. पालक म्हणजेच आयर्न प्लस प्रोटीन. कमजोरी कमी होते, शरीरात रक्त वाढतं. महत्त्वाची सूचना, फक्त प्रोटीन खाल्ल्याने चालत नाही, तर पुरेसे पाणी प्या. थोडा व्यायाम करा. चालणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, वय वाढलं म्हणजे कमजोरी येणं गरजेचं नाही. योग्य आहार घेतला तर 60 नंतरही तुम्ही फिट आणि मजबूत राहू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या आई-वडिलांना आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.